सांगली महापालिकेच्या संतप्त मानधन व बदली कर्मचाऱ्यांचे उपायुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। सांगली महापालिकेच्या मानधन आणि बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या मागणीसाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट सांगली महापालिकेतच ठिय्या आंदोलन केलं। महापालिका क्षेत्रातल्या बदली व मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत शासन दरबारी असणाऱ्या प्रस्तावाची पूर्तता करण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं ती तातडीने पूर्ण करावी या मागणीसाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे। आम्ही हे आज आंदोलन करत आहे। अगदी नाईलाजास्तव आम्ही आंदोलनाची पवित्रा घेतलेला आहे। कारण आमची काय मागणी आहे, आमची किरकोळ मागणी आहे की तुम्ही जो महापालिकेमध्ये 30-35 वर्ष झाले जो टेम्पररी कर्मचारी आहे, बदली मानधन रोजंदारी, त्यांचा प्रस्ताव जो शासनानं जानेवारी 2025 मध्ये क्युरी काढलेली आहे त्याला उत्तर द्या। हा साधा क्युरी काढलेला आहे। आता तुम्हाला सांगायचं की क्युरीला जे उत्तर आहे ते अगदी साधा आहे, त्याची पूर्तताही झालेली आहे। पण सदर फाईल आता जे आमचे उपायुक्त साहेब त्यांच्याकडे ती फाईल आहे। आम्ही त्यांना समक्ष भेटून रिक्वेस्ट करून सदर करा पाठवून द्या म्हणून इतक्यांदा रिक्वेस्ट केले, पण अजून सुद्धा ती फाईल पुढे जात नाहीये। मग आम्ही काय करायला पाहिजे? शेवटी आयुक्तांशी पत्रव्यवहार केलेला आहे, आयुक्तांना भेटायला वेळ मागितलेली आहे। आज आयुक्तांना मी भेटायचा प्रयत्न केला, आज अतिक्रमणच्या मोहिमेत असल्यामुळे ते भेटले नाहीत। आम्ही त्यांच्या पीएनशी संपर्क साधला, साहेबांशी संपर्क साधला, पण कुणाकडूनही काही उत्तर नाही। मग संघटनेने करायला काय पाहिजे? म्हणून आज आम्ही साहेबांच्या ऑफिसच्या समोर कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता आम्ही संध्याकाळपर्यंत वाट बघणार आहे साहेबांच्याकडून किंवा महापालिका प्रशासनाकडून काय आम्हाला उत्तर मिळतंय की नाही। त्यानंतर आम्ही संध्याकाळी आमची पुढील आंदोलनाची दिशा आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।